गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इसबाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 BHK फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र EV चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इसबाबी कलश मंगल कार्यालय शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपला हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7677700025। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राइब करा। राज्यात कोणतीही निवडणूक नसतानाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील कथित ऑपरेशन टायगरची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे। ठाकरे गटातील काही खासदार स्वतंत्र गट स्थापन करणार असल्याच्या चर्चा दरम्यान शिंदे गटाचे आमदार कृपाल तुमाणे यांनी मोठा दावा केला आहे। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील 16 आमदार आणि 7 खासदारांशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अंतिम चर्चा पूर्ण झाली असून आता केवळ प्रवेशाची तारीख ठरवायची आहे असा दावा त्यांनी केला आहे। कृपाल तुमाणे यांच्या या विधानामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार उद्धव ठाकरे यांच्या कार्यशैलीबाबत नाराजी असल्याने संबंधित आमदार आणि खासदार शिंदे गटात जाण्याच्या तयारीत आहेत। तसेच ऑपरेशन टायगर अंतिम टप्प्यात असून लवकरच मोठी राजकीय घडामोड घडेल असेही त्यांनी म्हटले। दरम्यान अशातच उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान समोर आलं आहे। काल उद्धव ठाकरे यांनी खासदारांची बैठक घेतली। या बैठकीत उद्धव ठाकरे म्हणाले, ज्याला जायचं आहे त्याने खुशाल जावं, ज्याचं भलं व्हावं असे मी आज माझा नाही पण उद्याचा दिवस नक्की माझा असेल, तोपर्यंत सोसाले लागेल असे उद्धव ठाकरे म्हणाले। जे बाळासाहेबांची शिवसेना सोडून गेले आहेत त्यांना नक्कीच पश्चाताप होईल, पण त्यावेळी वेळ निघून गेलेली असेल। पक्षात 4 वर्षापूर्वी मोठी फूट पडली, 40 आमदार फुटले, मी राज्याचा मुख्यमंत्री होतो, सर्वांना कुकुळते ते मला माहीत नव्हते का? मला त्याची कुणकुण होती, पण मी कोणालाच बोललेलो नाही, कुणावरही दबाव टाकला नाही, त्यांच्या घोटाळ्याच्या फाईल केल्या नाहीत। ज्यांना जायचं आहे त्यांना जबरदस्तीने हात धरून थांबवण्यात काय अर्थ आहे असेही उद्धव ठाकरे म्हणाले।